होईल. सर्वच पत्रकार बांधव, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजची पत्रकार परिषद घेण्याच्या मागचे 2 महत्त्वाचे विषय आहेत. मागील 15 दिवसामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये फिरत असताना, जिल्ह्यामध्ये प्रवास करत असताना सरकारने विविध योजना ज्या समोर आणल्या सरकार जनतेसाठी, त्या जनतेपर्यंत आम्ही घेऊन जात होतो. लाडकी बहीण योजना असेल, सर्वात महत्त्वाचं आपल्या भागामध्ये जो शेतकऱ्यांसाठी सोयाबीन आणि कापूससाठी जी सरकारने योजना घोषणा केली होती, त्याच्यामध्ये 5,000 रुपये फी अशी जी आपल्याला शेतकऱ्यांना मदत करण्याची योजना त्या ठिकाणी घोषित केली, त्याची माहिती आम्ही समोर देतो. आणि हा प्रवास करत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं, लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने, सर्वात चांगल्या पद्धतीने लोकांची, आमच्या भगिनींची नोंदणी ही आपल्या लातूर जिल्ह्यात झाली आणि त्याच्यामध्ये निलंगा विधानसभेमध्ये पण चांगल्या पद्धतीची नोंदणी झाली. आणि या सर्व भगिनींना रक्षाबंधनच्या पूर्वी सर्वांच्या खात्यावर त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा, सरकारच्या तिन्ही प्रमुखांनी त्या ठिकाणी घोषित केल्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या पूर्वी सर्वांच्या खात्यावर भगिनींसाठी ओवाळणी म्हणून जवळपास 3,000 रुपये प्रत्येकाच्या खात्यावर देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालं. जसं ही महत्त्वाची एक योजना आपल्याला समोर दिसते, पण मी व्यक्तिशत ग्रामीण भागामध्ये फिरत असताना काही महत्त्वाचे विषय समोर आले. त्यातला एक प्रमुख विषय जो होता, आपल्या भागामध्ये सोयाबीनचं 80% पेरा झालेला होता गेल्या वर्षी. आणि 80% पेरा सोयाबीनचा झाल्यानंतर सरकारने जी योजना घोषित केली होती की ज्याची ई पीक पाहणी झालेली आहे, अशांनाच 5,000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार. आणि प्रवास करत असताना अनेक शेतकरी आम्हाला भेटायचे आणि त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचे. आपल्यापैकी अनेक पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी सांगितलं की आपला शेतकरी अनेक ठिकाणी त्यांनी ई पीक पाणी न झाल्यामुळं त्याच्या सातबाऱ्यावर त्याची नोंद आहे, महसूल विभागाकडे त्याची नोंद आहे, पण ई पीक पाणी न झाल्यामुळं हा शेतकरी वंचित राहतो. आणि ज्या दिवशी हा प्रवासामध्ये लक्षात आल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांकडे आपण याचं निवेदन दिलं. मला आपल्याला सांगताना हे निवेदन, सर्वात पहिलं निवेदन हे आपल्या जिल्ह्याने त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्याचा पाठपुरावा सतत आपल्या कार्यालयाकडनं माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी आपण करत होतो. आज आपल्याला सांगताना अतिशय आनंद होतो, जवळपास 27% शेतकरी ह्या योजनेतून वंचित राहणार होते. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केल्याप्रमाणे जेवढ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर महसूल विभागाच्या माध्यमातून सोयाबीनची नोंद आहे आणि ज्याची ई पीक पाणी झाले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना 5,000 रुपये यांच्या खात्यावर जमा करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून सुरू झाले. त्यामुळं हा एक महत्त्वाचा विषय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो. निश्चितपणे हा पहिला विषय होता. परत प्रवास करत असताना महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री जी आपली योजना होती, ज्याच्या माध्यमातून सन्मान योजना होती, ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जे मागच्या ह्याच्यामध्ये आले नव्हते, मागचा जो एक इन्स्टॉलमेंट होता, तो जो शेतकऱ्यांच्या खात्यावर आला नाही, त्याचीही घोषणा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केली आणि तेही अनुदान सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर आता ते जमा होणं चालू झालं. त्यामुळं
ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी की महाराष्ट्र शासनाचा प्रधानमंत्री सन्मान योजनेतला जो हिस्सा होता तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे आणि 5,000 जे सोयाबीन आणि कापसाच्या मधला जो फरक होता तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे, अशा एक दोन महत्त्वाचे निर्णय शासनाच्या माध्यमातून झाले. आता जो दुसऱ्या विषयाच्या अनुषंगाने आजची जी पत्रकार परिषद बोलवलेली, पहिला विषय म्हणजे शेतकऱ्यांच्या अधिकारात सरकारने घोषणा केलेले सगळे अनुदान हे जमा होत आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार आहेत आणि तेही पैसे लवकरात लवकर. दुसरा विषयाच्या अनुषंगाने मागच्या आपण पाहिलं की निलंग्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीचे वारे व्हायला चालू झाले. या मतदारसंघामध्ये आपण मागच्या म्हणजे 2001 पासून आपण या ठिकाणी काम करतोय. 2004ला पहिल्यांदा आमदार झालो आणि आज आपण या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. आणि कोणत्याही निवडणुकीला समोर जाण्याच्या पूर्वी, निर्णय आपण काही करण्याच्या पूर्वी, आपण आजपर्यंत मागच्या राजकीय पूर्ण आयुष्यामध्ये कोणताही निर्णय आपण जनतेच्या मनाने आपण निर्णय घेतलेला आहे आणि जनतेच्या निर्णयाप्रमाणे आपण पुढे जातो. याही वेळेस आपण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक सर्कलमध्ये आपण बैठका घेतल्या. त्या बैठकीमध्ये जनतेचा कौल आपण घेतला, जनतेसोबत संवाद त्या ठिकाणी केला आणि जवळपास 15 बैठका झाल्यानंतर आपण निलंगा विधानसभेचं अधिवेशन त्या ठिकाणी एकत्रित बोलवलं. प्रदेशाला त्याची सूचना दिली. प्रदेशाकडनं आमच्या कोर टीमचे सदस्य माननीय रामभाऊजी शिंदे, राम शिंदेजी या ठिकाणी आले आणि त्याच्यातून खाली जो कौल जनतेने आपल्याला दिला, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही अभिमानाची गोष्ट की निलंगा विधानसभेतल्या सर्व आमच्या सोबतच्या सहकार्याने, सोबत आम्ही त्यांच्यासोबत, आम्ही काय कुणी नेता कार्यकर्ता असं म्हणून नाही, पण परिवार म्हणून, कुटुंब म्हणून निलंगा विधानसभेमध्ये काम करतोय. आणि ह्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकमताने त्या ठिकाणी सांगितलं की विधानसभेला आपल्याला समोर जायला पाहिजे, भैयांनी निवडणूक लढायला पाहिजे. आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या या सूचनेला, या आदेशाला घेऊन आपण असं ठरवलं की बाबा ज्यावेळेस आपण लोकांसमोर जातो, जनतेने जरी आपल्याला कौल दिला की आपल्याला विधानसभेला समोर जायचं आहे, त्याचसोबत मागच्या 20 वर्षामध्ये, मागच्या आमदारकीच्या काळामध्ये आपण जे काही काम केलं असेल, ह्या कामाची माहिती जनतेपर्यंत घेऊन जाणं हे गरजेचं आहे. त्यांना माहिती देणं आणि ज्या जनतेने आपला खऱ्या अर्थाने जो सन्मान केला, तो खरा सन्मान जर कुणाचा असेल तर तो जनतेचा सन्मान आहे. आणि जनतेच्या सन्मानामध्ये आपण एक पदयात्रा की जनतेच्या आशीर्वादामुळे आपण या ठिकाणी काम करू शकलो. जे विकास आपल्या भागामध्ये खेचून आणता आले, हे जनतेच्या आशीर्वादामुळे आपल्याला खेचून आणता आले आणि त्याची माहिती जनतेपर्यंत पोचायला पाहिजे. म्हणून आपण एक जनसन्मान पदयात्रा म्हणून अशी घोषणा केली आणि त्या यात्रेच्या माध्यमातून जवळपास आपल्या विधानसभा मतदारसंघातील 101 गावांपर्यंत आपण यात्रेच्या माध्यमातून थेट व इनडायरेक्टली आपण त्या ठिकाणी पोहोचतोय. आणि यात्रेचं मुख्य उद्देश हेच असणार आहे, ज्यांच्यामुळं आपण या पदावर काम करतोय, ज्या आशीर्वादामुळं आपल्याला हे पद मिळालेलं आहे, जिथं आपल्याला काम करायची संधी मिळालेली आहे, या संधीतून आपण जनतेची काय सेवा करू शकलो ही माहिती जनतेपर्यंत देणं, जनतेचा आशीर्वाद घेणं, पुढच्या प्रवासासाठी आशीर्वाद घेणं, ही भूमिका आमची या ठिकाणी ठरलेली आहे. त्यामुळं 24 तारखेला सकाळी 10 वाजता आम्ही आपल्या सर्वांना माहिती आहे, आपलं सर्वांचं शक्तीस्थळ, बळस्थळ हे म्हणजे माखणी आहे हनुमंतरायाचं. तिथून आपली ही जनसन्मान पदयात्रा आपण सकाळी 10 वाजताचं आपण नियोजन केलेलं आहे आणि ही पदयात्रा तिथून सुरुवात होणार आहे आणि सर्व गावं करत करत परत शेवटी आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, आपलं कुलदैवत, निलंग्याचं ग्रामदैवत या ठिकाणी ह्या यात्रेचा समारोप त्या ठिकाणी होणार आहे. तर माझी विनंती असेल की आजपर्यंतच्या प्रवासामध्ये आपण सर्वांनी साथ दिलेलीच आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य, आशीर्वाद आजपर्यंतच्या पूर्ण प्रवासात राहिलेलं आहे. ह्याही प्रवासामध्ये
जिथं जेवढं शक्य असेल, जिथं जसं जमल, जिथं ज्या माध्यमातून आपल्याला सर्वांना पोचता येईल, जिथं सोबत आपल्याला चलता येऊ शकतं. ही यात्रा म्हणजे पदयात्रा म्हणजे फक्त आपण निघालोय गावातले चक्कर घेतले असं नाही. गावागावानी आपण ह्या गावातून पुढच्या गावापर्यंत चलतच जाणार आहे. जवळपास 300 किलोमीटरपर्यंतचा हा प्रवास आपला या 10-15 दिवसाचा आपला राहणार आहे. आणि 4 तारखेला त्याचा समारोप होणार आहे. तर सर्व पत्रकार बांधवांना आपली विनंती आहे, आपल्या सदिच्छा, आपल्या शुभेच्छा हे सदैव आमच्यासोबत राहिलेले. भविष्यातल्याही काळामध्ये आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, सदिच्छा हे आपल्या सोबत राहावं ही विनंती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला करतो. या प्रवासात आपण सर्वांनी साथ द्यावी आणि एक चांगल्या पद्धतीने जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी, जनतेच्या सेवा करण्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण करू शकलो आहे, हे या अभियानाला आपण जी टॅगलाईन दिलेली आहे की बाबा जनसन्मान पदयात्रा, विकासाची वारी. आपल्या सर्वांना माहिती आहे की विकासाची वारी म्हणजे हा शब्द कधी वापरतो आपण? देवाला ज्यावेळेस दर्शन घ्यायला जातो त्यावेळेस त्याला वारीचा शब्द वापरतो. आणि आज माझ्यासारखा कार्यकर्ता हा ज्यावेळेस विकासाची वारी म्हणतोय तर देव स्वरूपात असणाऱ्या जनतेचं दर्शन करायला चाललो आहे. त्याच्यासाठी ह्या यात्रेला आपण विकासाची वारी असा शब्द आपण वापरलेला आहे. ज्या जनता जनार्दनाने आपल्याला एवढ्या ॲडव्हर्स परिस्थितीमध्ये जिल्ह्याचं महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी ज्या मतदारसंघाने दिली आहे त्यांना देवरूपी समजून ही विकासाची वारी आपण करतोय. आणि विकासाची वारी जनतेच्या दारी हा त्याचा पुढचा शब्द आहे. जनतेच्या दारी म्हणजे आम्ही आपल्या दरवाजापर्यंत येऊन या सर्व माहिती आपल्या सगळ्यांना देणार आहे. त्यामुळं एक अत्यंत चांगला एक सुरुवात आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे. या प्रवासात आपण सर्वजण सोबत यावे ही एक विनंती. धन्यवाद. आणि मला असं वाटतं की त्या अनुषंगाने सरकारने पुढचे पावलं उचलले. काय घोषित केलं? पूर्वी आपल्याला याच्यामध्ये 4600 असा भाव होता, त्याच्यामध्ये वाढून आपल्याला 4900 असा इथपर्यंत आपल्या सरकारने भाव घेऊन गेलेले. मला आपल्याला खात्रीने सांगायचं आहे की लोकसभेच्या वेळेस एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा सोयाबीनच्या भावाच्या बाबतीमध्ये झाला होता. आम्ही सांगत असतानाही त्याच्यामध्ये कमी पडलो. त्या काळामध्ये जागतिक स्तरावरचं युद्ध चालू होतं आणि आपल्यालाही माहीत असेल जो देशातून बाहेर जाणारा जो माल आहे त्या मालावर आपल्या देशामधल्या सर्व एक्सपोर्ट्सवर त्या ठिकाणी बऱ्याच अडचणी आणि आज देखील त्या अडचणी समोर उभा टाकलेल्या. ते म्हणजे आपल्याला फक्त रशिया आणि युक्रेन हे युद्ध माहीत होतं, पण दुसरीकडे आपल्याला इस्रायल, पॅलेस्टाईन आणि त्या स्विस कॅनल जे आहे जिथून आपला हा माल एक्सपोर्ट ज्या जहाजाने जातो आणि तिथं हुतीस म्हणायचे जे काही आपण ज्यांना आतंकवादी म्हणायला हरकत नाही अशांनी जाणाऱ्या प्रत्येक जहाजांवर त्यांनी तिथं बॉम्ब टाकत होते, जहाजा नष्ट करत होत्या आणि त्याच्यामुळं जो माल बाहेर जायला पाहिजे होता तो आपला एक्सपोर्ट माल व्यवस्थित होऊ शकला नाही आणि आपल्याला सोयाबीनवर ज्या पद्धतीने अपेक्षित भाव पाहिजे होता तो नाही. तरी मी आपल्याला खात्रीने आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू शकतो की ह्यावेळेस निश्चितपणे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या शेतामध्ये माल येईल त्यांना अपेक्षित एक चांगला भाव आपल्या सरकारच्या माध्यमातून दिला जाईल हे मी आपल्याला एक जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगू शकतो. ह्याचा पाठपुरावा जसं प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण पाठपुरावा करतो तसं ह्यावेळेस देखील लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्याच्या आधीपासून माझा केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल, दोन्हीकडे आमचं जिथं जिथं सरकार आहे तिथं आम्ही हा पाठपुरावा केला आहे की शेतकऱ्यांना तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 5,000पेक्षा अधिकचा भाव यायला पाहिजे, तो 5,500पर्यंत जायला पाहिजे, याचा पाठपुरावा आपण केला आहे. आणि आपल्या आशीर्वादाने ज्या ज्या गोष्टी आपण हाती घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळालं आहे. आज देखील ह्या शेतकऱ्यांच्या
मालाच्या भावाच्या बाबतीमध्ये आपल्याला यश मिळेल अशी एक अपेक्षा आपण व्यक्त करू. आणि दुसरी गोष्ट अशी की ही सुद्धा तुमची जी पदयात्रा आहे ती सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच चालू आहे असं विरोधकाची टीका चालू आहे सर. निवडणुका समोर आल्यानंतर ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलंय त्या जनतेपर्यंत जाण्यासाठीचा एक वेगवेगळा माध्यम त्या ठिकाणी आहे. आज जर आपण पाहिलं, मला असं वाटलं की अधिक जवळ जाण्यासाठीचा पदयात्रेचा माध्यम आहे. आता विरोधकांनी पदयात्रेवर टीका करणं, त्याच्या आधी त्यांनी स्वतःच्या ह्याच्यामध्ये विचार करायला पाहिजे की आपण पदयात्रेवर टीका करायला पाहिजे का नाही. तर अधिक मी लोकांसमोर जातोय आणि ह्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट अशी काही पडद्याआड नाही आहे. स्पष्ट एक निवडणूक आहे. ज्या जनतेने आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत पोचवलेलं आहे त्या जनतेचा आशीर्वाद घ्यायला आणि जे कामं आम्ही केलेले आहेत त्याचा लेखाजोखा जनतेला द्यायला हे जाणं काही गैर नाही आहे. प्रत्येक राजकीय व्यक्ती ह्या माध्यमातून तो समोर लोकांच्या समोर जनतेसमोर जाणारच आहे आणि त्याच्यातला एक माध्यम आम्ही घेतलेला आहे की जनतेसमोर आम्ही चाललोय आणि खुल्या मनाने चाललोय. 5 वर्षात करता आलं असतं. लेखाजोखा हा शेवटच्या टाइमलाच देतात आपण. लेखाजोखा आम्ही जे केलेले कामं असतं, आम्ही लोकांची भेटी गाठी असं म्हणून नाही, आम्ही विकासाची वारी आपल्या दारी म्हणजे आम्ही केलेले जे विकासाचे कामं आहेत हे जनतेसमोर सांगण्यासाठी चाललोय. म्हणजे आम्हाला तुम्ही संधी दिल्यानंतर, जनतेने संधी दिल्यानंतर ज्या गोष्टी आपण जनतेच्या चरणी करता आल्या, जनतेच्या विकासाच्या हितामध्ये आपल्याला करता आल्या, त्या गोष्टी जर आम्ही जनतेला सांगायला जाणं, मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणतं गैर नाही आहे. प्रत्येक पक्ष त्यांनी ह्या गोष्टी करतात. त्या उलट माझं विरोधी पक्षाला माझं म्हणणं आहे की विरोधी पक्षाची पण एक भूमिका असते. 5 वर्षामध्ये विरोधी पक्ष 4 वर्ष 8 महिने झोपलेला असतो, 2 महिने जागी होतो आणि 2 महिन्यामध्ये टीका करतात. मागच्या 10 वर्षामध्ये विरोधी पक्षांनी कोणतं असं ठोस पाऊल उचललंय की ज्याच्या माध्यमातून जनतेला उपयोग झालेला आहे. ज्या ज्या वेळेस या मतदारसंघावर जिथं जिथं अडचण आलेली आहे, कोविडसारखी अडचण आली, त्यावेळेस एकही विरोधी पक्षातला माणूस बाहेर दिसला नाही. त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली, गोगलगाईचा प्रादुर्भाव झाला, यावेळेसही आपल्याला एकही विरोधी पक्ष दिसला नाही. त्याच्यानंतरच्या 2दा अतिवृष्टी झाल्या, एकही विरोधी पक्षाचा माणूस आपल्याला रस्त्यावर दिसला नाही. मग त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये विम्यापासून आपला पूर्ण मतदारसंघ वंचित होता. त्यावेळेसही मी 72 तासाचं आंदोलन केलं. मी आज करतोय असं म्हणून नाही. ज्या ज्या वेळेस मतदारसंघांवर, आपल्या मतदारसंघावर संकट आलं त्या वेळेस संभाजी पाटील सर्वात पहिला तिथं समोर उभा टाकलेला आहे. मतदारसंघावर म्हणून तर उभा टाकलाच टाकला, पण जिल्हा म्हणून, जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून उभा टाकलेला आहे. माझं विरोधी पक्षाला, काँग्रेस पक्षाला माझं एवढंच म्हणणं आहे, मागच्या 5 वर्षामध्ये जनतेच्या कोणत्या प्रश्नासाठी त्यांनी कुठं तरी एकदा तरी आवाज उचललाय. त्यांचे 2 आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे, त्या दोन्ही आमदारांना माझं म्हणणं आहे की विम्यासाठी कधी रस्त्यावर आलं. आरक्षणासारखा एवढा गंभीर विषय होता, आम्ही जनतेमध्ये येऊन आरक्षणाला आमची भूमिका स्पष्ट केली. विरोधी पक्षाने आजपर्यंत कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये समोर येतात आणि टीका करतात. ह्यापेक्षा त्यांच्याकडे काम दुसरं नाही आहे. मला असं वाटतंय विरोधी पक्ष हा मजबूत राहायला पाहिजे होता. आज फक्त शेवटच्या 1 महिन्यामध्ये जर तुम्ही बोलत असताल, तो निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही बोलायला लागलं असं म्हणायला हरकत नाही. कोविडमध्ये तर विरोधक आपणच होतो ना, म्हणजे भाजपच होतं. त्यावेळेस कोविडमध्ये विरोधी पक्ष आपण होतो, पण सत्ताधारी ज्यावेळेस होते, सत्ताधाऱ्यांनी जे काम करायला पाहिजे होतं, लोकांपर्यंत पोचायला पाहिजे होतं, ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, त्या काळामध्ये जनतेपर्यंत पोचण्याचं काम केलं का? वॅक्सिनेशनचे मोहीम जे घेत असताना कुठंतरी त्यावेळेस सत्ताधारी समोर आले का? वॅक्सिनेशनसाठी प्रत्येक ठिकाणी वॅक्सिनेशन व्हायला पाहिजे. आपला देवणी तालुका महाराष्ट्रात क्रमांक 1ला 100% वॅक्सिनेशन झाल्यामध्ये आपलाच मतदारसंघ पुढे होता. त्याच्यानंतर प्रत्येक घरापर्यंत रेशन पोहोचण्याच्या बाबतीमध्ये करणं, त्यांना क्वारंटाईन करणं, त्यांना मेडिसिन देणं, या काळामध्ये सत्ताधारी पक्ष कुठं होता का? ज्या काळामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख होते, त्या काळामध्ये सत्ताधारी पक्षांनी, तिथल्या लोकप्रतिनिधींनी इथं ज्यांच्या हातामध्ये जिल्ह्याचा कारभार होता, हे किती दिवस जिल्ह्यामध्ये स्थायिक होते, मुक्कामी होते. हे माझं म्हणणं आहे की त्यांनी जनतेला लेखाजोखा द्यावं. कोविडसारखं संकट आल्यानंतर
ज्याच्यामध्ये लोक मरत होते, अशा काळामध्ये ज्यावेळेस ऑक्सिजन नव्हतं, रेमडेसिवीर नव्हतं, अशा काळामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात होते का जिल्ह्याच्या बाहेर होते, ह्याची माहिती विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी आता जे विरोधी पक्ष त्यांनी द्यावी. आणि अनेक अशा गोष्टी आहेत, विम्याच्या बाबतीत असतील, गोगलगाईच्या बाबतीत असतील, कोणत्याच बाबतीमध्ये. आणि चांगलं कार्य महाराष्ट्राने केलं, त्यामुळे उद्धव ठाकरेचा सत्कार झाला WHO की कोविडमध्ये सगळ्यात चांगलं काम केलं महाराष्ट्र राज्याचा. आपली चर्चा चालू आहे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याबद्दल. माझं काय म्हणणं आहे, गोष्ट अशी आहे की हे जरा स्थानिकला तुमच्या जिल्ह्यामध्ये नेतृत्व आहे, त्याची पकड आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. तर वरच्या लेवलला ही जी घोषणा केली आता बऱ्याच बहिणी म्हणतील किंवा आम्हाला 1,000 देण्यापेक्षा भाच्याला नोकरी दिली असते एकनाथ शिंदे तर बरं झालं असतं. आता तुमचेच 2 प्रश्न कॉन्ट्रोवर्शियल व्हायला लागले. सुरुवातीचा प्रश्न निवडणुकीला डोळ्याच्या समोर ठेवून निश्चितपणे सरकारने जो निर्णय केलेला आहे, अनेक राज्यांमध्ये जिथं काँग्रेस पक्षाचे जे राज्य आहेत त्यांनी अजून काही घोषणा केलेल्या होत्या, पण जिथं त्यांचं राज्य होतं, जिथं त्यांनी घोषणा केल्या होत्या, एकही घोषणा त्यांनी पूर्ण घेण्यामध्ये जाण्यात यशस्वी ठरले नाही. आज लाडकी बहिणीच्या बाबतीमध्ये आपण घोषणा केली, माननीय शिवराजसिंग चौहान साहेबांनी सुरुवात केली, यशस्वी पद्धतीने पुढं चालू आहे. राजस्थानमध्ये घोषणा केली, यशस्वी पद्धतीने पुढं चालू आहे. मध्य प्रदेशमध्ये चालू आहे. आज राज्यामध्ये पण सर्वात सोपं काम जर काय असते तर टीका करणं. आणि ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण काम करत असताना माझं म्हणणं आहे की निवडणूक आपल्या जिल्हा, आपला विधानसभा मतदारसंघ असं आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण जनतेच्या समोर जातो आहे. त्याच्यामुळे टीका करणं आणि त्या टीकेला जनतेच्या माध्यमातूनच उत्तर देणं हे त्यातलं आहे. आता परवा जे अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये एक मुख्य आपली उमेदवारी जनतेने स्वीकारली, जनतेचे आशीर्वाद. परंतु मला असं म्हणायचं आहे, जर हीच उमेदवारी अरविंद भाऊ पाटील यांनी एकरांना जर असली तर त्यांच्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स जनतेमधून चर्चा होती. मला असं वाटतं की हा पूर्ण अंतिम निर्णय भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा आहे. पक्षाने जो काही निर्णय त्या ठिकाणी घेतील त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वजण बंधनकारक असतो. उद्या जर भारतीय जनता पार्टीने मला सांगितलं की तुला नाही त्याला लढायचं आहे, ते आम्ही त्या जनतेच्या समोर 2 गेले नाही. हां, 2 उमेदवारी गेले नाहीत म्हणायचं. मागणी 2 झाली नाही, मागणी 2 झाली, एकच गेली. 2 गेले असते तर मग पक्ष पर्याय शोधला असता. मला असं वाटतं की काही निर्णय आपण पक्षाच्या सृष्टीवर ठेवू आणि पक्ष सर्वे करतो, पक्ष मागणी करतो, पक्षांकडं वेगवेगळ्या माध्यमातून असतात. आणि पार्टीने ज्यावेळेस सांगितलं की त्यावेळेस निश्चितपणे त्यांनी विचार करतात. आज पक्षाने त्यांना सांगितलं की तिथं जे उमेदवार देणार आहे त्याला निवडून आणण्यामध्ये पूर्ण ताकद लावा. पक्षाने त्यांना आदेश दिला, त्याच्यामुळे तो त्यांना करावंच लागणार आहे. पदयात्रा निलंग्यात येणार आहे का? येणार आहे ना समोर. पदयात्रा निलंग्यात येण्यानंतर आमच्या काही समस्या सांगणार होता तुम्ही पदयात्रेमध्ये तुम्ही सामील व्हायचे, समस्या सांगणार इथंच सांगायचं तुम्ही समस्या. पदयात्रेमध्ये सामील होऊ, पण निलंग्यात आल्यानंतर आम्ही तुम्हाला आमचे प्रश्न मांडू. बिलकुल बिलकुल स्वागत आहे आपल्या सगळ्यांना. ही पदयात्रा आशीर्वाद घेणं आणि कामं समस्याचा विषय वेगळा ठेवलेला आहे. बघा ज्यांच्या 7/12 म्हणजे समजा हे बघा ज्याच्या 7/12 नोंद आलेली तलाट्याने जी नाही तलाट्याने नोंद घेतलेली आहे. बँकेचा प्रश्न म्हणत ई पीक पाणी नाही ई पीक पाणी ज्यांनी झालेली आहे असे 27% होते की ज्यांची ई पीक पाणी झाली नव्हती, अशांचंही आता इन्क्लूड केलेलं आहे. आता त्यांनाही पैसे मिळणार आहे. प्रॉब्लेम काय आहे, फक्त असे अनेक शेतकरी आहेत, काही 1-2% शेतकरी आज देखील आहेत की ज्यांच्या 7/12 कोणतीच नोंद नाही आहे किंवा तिथल्या तलाट्याने घेतली नाही. फार कमी आहे, असं फार लिमिटेड आहे. पण जेवढ्या शेतकऱ्यांच्या 7/12 सोयाबीन किंवा कापूसची नोंद असेल त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले. सर, बरेच तलाठी ई पीक पाणी दाखवल्याशिवाय पीक पेरा लिहित नाहीत. ई पीक पाणी जर तुमच्याकडे त्याचं एक हे असेल नोंद केलेलं असेल तर ते मागच्या आठवड्यापर्यंत कसं होतं की पूर्वी असं होतं की तलाठी मनावर लावायचे,
आता तुम्ही सातबारा हे ऑनलाईन झाल्यामुळं प्रत्येक सातबाऱ्यावरचा पेरा हा यायलाच पाहिजे. 99.9% सातबाऱ्यावर कोणता ना कोणता पेरा आलेला असतो आणि बऱ्यापैकी हा जो पेरा असतो शेतकऱ्याच्या सांगण्यावरूनच आलेला असतो. मग ह्यामध्ये काही शेतकरी ई पीक पाणी करत नाहीत, ते बाजूला राहिले होते. असे 27% आपल्या मतदारसंघातले बाजूला राहिले. आता ह्या सर्व 27%चं त्या ठिकाणी आलेलं आहे. आता काही जणांनी असं सांगितले की आमच्या सातबाऱ्यावर कोणतंच नाही आहे, पण आम्ही सोयाबीन पेरलं आहे, तर तिथं होऊ शकत नाही. हे 0.00% शेतकरी. भैया, आपण कामगार मंत्री असताना जे बांधकाम कामगारांना आपण नोंदणी करून घेत होतो, तर ते आता ग्रामसेवकाकडून तशी नोंदणीच केली जात नाही. आपण असताना पूर्ण जिल्ह्यामध्ये लाभ भेटला होता. मग आता किमान मतदारसंघातल्या तरी आपण ग्रामसेवकांना तसं बेडवणं निर्देश नाही. आता हा विषय फक्त आपल्या मतदारसंघाचा विषय म्हणून आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व ग्रामसेवकांनी याच्यावर एक बहिष्कार आणि याला विरोध केलेला आहे. पण तरी आम्ही सरकारकडे ह्या विषयाच्या अनुषंगाने बोललो आहे. सेल्फ अटेस्टेशन म्हणजे आपण त्या ठिकाणी बॉन्ड पेपर देऊन आपण त्या ठिकाणी त्याला की बाबा शपथपत्र देऊन की बाबा हे आमचे काम करतोय असं द्यायचं आणि त्याची नोंदणी त्या ठिकाणी केली जाणार. असे आदेश सरकारचे ह्या 1-2 दिवसामध्ये येऊन जातात. आता निवडणुकीचे तर वारं वाहत आहे. आपण उमेदवार तर आपण जनतेमधून आपलं फिक्स झालेलं आहे आणि समोरच्या पार्टीकडे सध्या सगळं गटबाजी गोंधळ आहे. तर मला एक म्हणायचं आहे की आपला कोण प्रतिस्पर्धी राहावं, काँग्रेसमधून किंवा तुमच्या मते काय वाटतं? मला माझी इच्छा आहे सर्वजण कुणावर अन्याय का बरं करू? मी कशाला अन्याय करू? खरा पहिलवान तुमचा नेमकं कोण असावं? माझी इच्छा आहे सर्वजण यावं, एकत्रित यावं. पुन्हा म्हणता येईल बाहुबली सन्मान खऱ्या अर्थाने जनतेचा आहे आणि जनतेच्या सन्मानासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत चाललो आहे. त्यांचा आशीर्वाद घेणं निश्चितपणे, ज्यांच्या आशीर्वादामुळे आपण उभा टाकलो आहे त्यांचा आशीर्वाद घेणं हाच या पदयात्रेच्या मागचा मुद्दा. आपण ज्यावेळेस जलसाक्षरता रॅली काढली होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आपला सत्कार हारतुरे झाले होते. त्यावेळेस विरोधकाकडून आपल्यावर टीकासुद्धा करण्यात आली होती. यावेळेस हारतुरे सत्कार असं काय आपण पदयात्रेने स्वीकारलं नाही. कधीही कोणी स्वतःहून सत्कार स्वागत हे स्वतः करत नसतो. त्या भागातल्या आपल्या लोकांची ती भावना असते, ती भावना तो आम्ही सत्कार म्हणून न घेता आम्ही त्याला आशीर्वाद म्हणून घेतो. एखादा हार आपल्याला देतात, फुलाचा बुके देतात, त्याला आम्ही घेत असताना स्वीकारत असताना त्याला फार नम्रतेने आपण त्याला तो जनतेचा आशीर्वाद आहे असं समजून घेतो. मी आपल्या माध्यमातून परत सगळ्यांना मी विनंती करेल की हे मी आपला आशीर्वाद घ्यायलासाठी येतो आहे. कोणत्याही प्रकारचे स्वागत असतील, सत्कार असतील, हे आपण जेवढे टाळता यावं तेवढे सगळ्यांनी टाळावं. मी आपल्या माध्यमातून यासोबत जनतेपर्यंत स्पष्ट करायचं की माझी जडणघी झालेली ह्या मतदारसंघामध्ये झालेली आहे. या मतदारसंघाने मला महाराष्ट्राच्या पातळीवर उभा केलेला आहे. आज ह्या मतदारसंघातील लोकांची, जनतेची ही इच्छा आहे, निर्णय, आणि मी आजपर्यंत जनतेच्या कोणत्याही मताच्या विरोधामध्ये गेलेलो नाही आहे. जनतेने जो आपल्याला निर्णय दिला आहे तो स्वीकारून आपण त्या ठिकाणी पुढं चालतो. आणि काही निर्णय असतात की पक्षाचे असतात. भारतीय जनता पार्टी जे निर्णय त्या ठिकाणी अंतिम करत असतील त्या निर्णयाला आपण मान्य करून आपण पुढं जातो. पक्षादेश जर तसा आला लातूर शहर विधानसभा लढवा, मला या बाबतीमध्ये निश्चितपणे माहिती आहे पक्ष आदेश काय येणार आहेत काय नाही. आणि मग मला असं वाटतं की ती वाटचाल चालली पक्ष आदेशाप्रमाणेच चाललेली.